थँक्यू. चला दोन्ही संघाचा 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवाल तर बरं होईल. उमेदमान संघाचा पंकज आहे. कांदरपाडा संघ 12वा खेळाडू आहे का तुमच्याकडे? पहिला चेंडू यावेळेस ऑन साईडला चांगल्या प्रकारे चेंडूला खेळून काढलं जात आहे. आता मिड ऑफ रिझन मध्ये चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केले गेले. त्या ठिकाणी देवेंद्र आहेत. देवेंद्र मात्रे चेंडूला फील्ड करतायत. अकाउंट ओपन होतं, खातं उघडलं जातं कांदरपाडा या टीमचं. नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय हा कांदरपाडा टीमने घेतला. भरत मात्रे हे स्ट्राईक एंडवर आहेत. नॉन स्ट्राईकला नोवेल ही जोडी आपण पाहतोय. यावेळेस ब्लॉकरचा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चपकेले गेले त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल. उमेदमान संघ आज नक्कीच जबरदस्त संघाची बांधणी आपण या ठिकाणी पाहतोय. उमेदमान या टीमच्या 13 आणि 13 तारखेपासून मला वाटतं उमेदमान प्रीमियर लीग ही सुरू होत आहे. येत्या 13 आणि 14 एप्रिल. इनसाइड आउट खेळायचं होतं, ऑफ साईडला चेंडूला ढकलायचं होतं, मात्र या ठिकाणी बॅट चेंज लागली आणि चेंडू हाताळला गेला पॅडवर. चेपी जयप्रकाश टीम कॅप्टन पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मोठा फटका खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क त्या ठिकाणी होत नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. मागच्या वर्षी नक्कीच जवळपास काही हाती आलं नव्हतं. नक्कीच या स्पर्धेमध्ये उतरून नक्की एक चांगल्या प्लॅनिंग नुसार हा संघ या ठिकाणी दाखल झाला आहे. मागच्या वर्षी आपण देखील एक अर्धशतक पाहिलं होतं. या वर्षामध्ये आपण 2 अर्धशतक या मैदानावर पाहतोय. मागच्या वर्षी नक्कीच आपण खास करून मॅन फ्रॉम वाघविल स्वीप केला जातोय अपील मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी. मात्र यस जर पिचिंग आपण पाहिलं आउटसाइड लेग स्टंप पंच म्हणतायत. नॉट आउटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावसंख्या फलकावर झाले आहे ते 3. नंदू पाटील याच्या बॅटमधून आपण शतक पाहिलं होतं. 15 चेंडूमध्ये 50 धावा नंदू पाटीलनं, 14 चेंडूमध्ये 50 धावा नंदू पाटीलनं या मैदानावर उभारल्या होत्या. आणि आजच्या या वर्षामध्ये आपण पाहिलं तर 2 अर्धशतक या मैदानावर आपण पाहिलेले आहेत. ऑन साईडला पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. डीपला प्रोडक्शनला फील्डर्स त्या ठिकाणी आहे मिस्टर हेमंत. 2 धावा. कालच्या दिवसामध्ये आपण 3000 यांना पाहिलं, 15 चेंडू 50 धावा. आज आपण मेघनाथला पाहिलं. मेघनाथ देखील आपल्या मास्टर्स क्रिकेट जीवनातील पहिलं अर्धशतक झळकावलं या मैदानावर. मागच्या वर्षी नक्कीच नंदू पाटीलनं आपल्या मास्टर्स क्रिकेट जीवनातील पहिलं अर्धशतक झळकावलं होतं. आज मेघनाथनं झळकावलं. नितीन हजारे यांना 3रं अर्धशतक या मैदानावर कालच्या दिवसामध्ये झळकावलं. पहिलं षटक पूर्ण होते. फलकावर धावा लागल्या गेलेल्या आहेत त्या 5. उमेदमान वर्सेस आपण या ठिकाणी पाहतोय कांदरपाडा. आई भावदेवी कांदरपाडा मास्टर्स आग्रिकोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत 23 स्पर्धांची मालिका मित्रांनो सुरू आहे. या 23 स्पर्धांच्या मालिकेमधील ही आपण 16वी स्पर्धा या आरकेच्या क्रीडा नगरीमध्ये खेळत आहोत. 17वी स्पर्धा आपली नारंगीला होणार आहे मंगळवार आणि बुधवार. 18वी स्पर्धा आपली घोडबंदरची असणार आहे. मेघनाथ तुझ्यासाठी पारितोषिक या ठिकाणी आलेला आहे. सदानंदजी पाटील साहेब राई यांनी 500 रुपयाचं पारितोषिक, तू अर्धशतक झळकावलंस त्याच्यामुळे तुला त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक सदानंद पाटील साहेबांकडून. कबड्डीचे प्रशिक्षक आहेत. अनेक मुलं त्यांनी घडवलेले आहेत आपल्या कबड्डीच्या माध्यमातून. अनेक मुलांना त्यांनी कोचिंग केलेलं आहे आणि त्यांच्याकडून मेघनाथला 500 रुपयाचं कॅश बदल. इथे मात्र बिग हिट, मात्र मिस्टाईन आहे. चेंडू हवेत, स्ट्रगल करतोय त्या ठिकाणी. नक्की स्ट्रगल करत होता गोलंदाज मिस्टर हेमंत. 2 धावा. नोवेल सुनेकर मोठे नाव, मोठा फलंदाज. एक चांगली इनिंग अपेक्षित असेल या खेळाडूकडून. कांदरपाडा संघ जरी असता नक्कीच 50च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न कांदरपाडा संघ देखील करणार आहे. पूर्ण कल्पना उमेदमान संघाची आहे की या उमेदमान संघाची खरी ताकद काय आहे, कुठले खेळाडू आज उमेदमान या टीम मध्ये खेळत आहेत, या सगळ्या गोष्टीकडे नक्कीच कांदरपाडा टीमचे लक्ष असेल. ऑफ साइडला टॅप केले गेले चेंडूला. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये शतरक्षक वेगाने येतो चेंडूला फील्ड करतो. थोडासा फंबल जर त्या ठिकाणी अजूनही चेंडू सापडत नाहीये. 2 धावा. आरकेचं क्रीडा मैदान
आणि आज उमेदवार संघ देखील आपल्या टीम मध्ये बराचसा बदल करतोय. आज बरेच चेहरे मला नवीन दिसत आहेत. आज खास करून मला वाटतं नानांचा चान्स लागलाय या टीम मध्ये. त्यानंतर मला वाटतं तो कोण प्रकाश आहे का, भरत पाटील यांना संधी दिलेली आहे या मॅच मध्ये. चांगला फटका पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. नवीन खरत आज या संघामध्ये नाही आहेत. भुलेश आज या संघामध्ये नाही आहेत. म्हणजे बदल केलाय, टीमनं बदल केलाय आणि नक्कीच बदल असायला हवा. निसर्ग देखील बदलतो त्याप्रमाणे एखादा बदल आपल्या टीम मध्ये असायला हवा. आडव्या बॅटनं यावेळेस पूल करायचा होता, मात्र चेंडू मात्र निघून जातोय लॉंग लेगच्या दिशेनं डीप मध्ये. शतरक्षक त्या ठिकाणी आहे, 2 धावा ते नक्कीच मिळतील. प्रशांत आहे त्या ठिकाणी डीप मध्ये. कारण जवळपास उमेदमान संघाची जर प्लेलिस्ट पाहिली तर मला वाटतं 50चा आकडा असेल त्या प्लेलिस्टवर. 50 जवळ असतात, म्हणजे 48 ते 50 खेळाडू उमेदमान संघामध्ये आहेत. त्याच्यामुळे हे प्रत्येक खेळाडू कसे वापरायचे, कुठल्या क्षणी या खेळाडूंना कशी संधी द्यायची, हे एक प्लॅनिंग उमेदमान टीमने सुरू आहे. बॅटची एज पुन्हा एकदा चेंडू थर्ड मॅन रिझर्व्ह मध्ये एकच धाव मिळेल. त्यामुळे आज नवीन चेहरे. मात्र नानाचं ते षटक म्हणजे अजूनही डोळ्यासमोर आहे. काय गोलंदाजी केली होती नानानं, मात्र फायनल जर खेळला असता तर कदाचित बेस्ट बॉलर हा पुरस्कार नानाला मिळू शकला असता. हेमंतला संधी मिळते या मॅच मध्ये खेळायची. यावेळेस लॉंग ऑनच्या वरून हा येतोय दणदणीत षटकार. नोवेल सुनेकरच्या बॅट मधून हा पहिला षटकार, 6 धावा. थँक्यू डीजे. धावसंख्या झालेले फलकावर 2 षटकांच्या अखेरीस 19 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. या दोन्ही संघांचं अपडेट द्यायचं गेला तर उमेदमान संघाजवळ नंबर 1चं पारितोषिक 2 आहेत, नंबर 2चं पारितोषिक 1 आहे, मात्र नंबर 3चं पारितोषिक नाही आहे. म्हणजे आतापर्यंत उमेदमान संघ या संपूर्ण मालिकेमध्ये फायनल खेळणारा संघ आहे. लक्षात ठेवा, सर्वाधिक फायनल खेळला आहे उमेदमान संघ. आणि कांदरपडा टीम विषयी म्हणायचं गेलं तर नंबर 3चं पारितोषिक जे घरच्या मैदानावर कांदरपडा संघानं पटकावलं होतं. ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये गोल्डन ड्रिंक ब्रेक त्या ठिकाणी आपण घेतोय आणि हा वेळ देतोय आपल्या डीजेला. एकोणीस. थँक्यू. 19 धावा झालेल्या आहेत. काय झालं, स्कोरिंग साठी पंकज आहे आपला. लक्षात ठेवा, मी सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतोय. पंकज पाटील उमेदमानचे स्कोरर आहेत. 19 धावा. देवेंद्र म्हात्रे षटक क्रमांक 3 यावेळेस हाताळण्यासाठी येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. मी म्हटलं होतं मगाशी देखील की नोवेल सुनेकर यांची इनिंग कांदरपडा संघासाठी खूप महत्त्वपूर्ण असेल. या जोडीच्या माध्यमातून जवळपास 40 ते 50 धावांची पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं. कांदरपडा संघाचा देखील एक रेकॉर्ड आहे. लक्षात ठेवा, 72 धावा या कांदरपडा संघानं चेस केल्या होत्या 2015 मध्ये. प्रथम जोडीनं आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे केला होता. बॅटची एज लागली होती. शॉर्ट फाईन लेग रिझर्व्ह मध्ये नाना आहेत, चेंडूला फील्ड करतात, एकच धाव. अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे साहेब त्यावेळेस ओपनिंग साठी उतरले होते. 72 धावा. लक्षात ठेवा, 72 धावा नाबाद. या 72 धावा चेस केला होता 2015 मध्ये. तो एक कांदरपडा संघाचा रेकॉर्ड आहे. त्याच्यामुळे एक चांगली पार्टनरशिप 40 ते 50 धावांची एक पार्टनरशिप चांगल्या प्रकारे बिल्ड झाली या जोडीकडून.
तर एक चांगला धावफलक. मगाशी आपण जो सामना पाहिला आर.के. मोरवा वर्सेस आपण जो मॅच पाहिला मित्रांनो, खास करून जबरदस्त मॅच झाला एक्सर बीच्या अगेन्स्ट. आणि मी म्हटलं होतं की जरी धावा 70 असू द्या किंवा 80 असू द्या, या मैदानावर धावा चेस होत नाही अशातला विषय बिलकुल नाही आहे. या मैदानावर धावा चेस होतात, कितीही धावसंख्या असू द्या. या मैदानावर कुठलीही धावसंख्या सेफ म्हटली जात नाहीये. मिस्टर स्टोक आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. सिंगलला डबल मध्ये क्विकली कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, काही आवश्यकता नव्हती. सगळं काही सुरळीत सुरू होतं. चेंडू हातामध्ये फील्ड झाला होता, मात्र का कॉल दिला गेला, का हा कॉल दिला गेला रनआउटच्या स्वरूपात. कोण बाद झाला तर मिस्टर भरत म्हात्रे गॉन. थँक्यू. मात्र यावर्षी नक्कीच उमेदमानच्या त्या संयोजक कमिटीने जे काम केले ते कौतुकास्पद आहे. तब्बल त्यांच्या संपूर्ण मायमौलींना 50 साड्या ह्या वाटल्या गेल्या आणि 130 जर्सी जे त्यांच्या पाठीराख्या आहेत त्यांना यावर्षी दिल्या गेल्या. नक्कीच कौतुक असेल उमेदमानच्या त्या संपूर्ण कमिटीचं. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह आपण पाहिलं या ठिकाणी. न्यू बॅटर मिस्टर विनोद येतोय मैदानाच्या आतमध्ये. सिंगल इथे मिळेल. धावसंख्या झालेली आहे फलकावर ती म्हणजे 23. खूप सुंदर आयोजन नियोजन आपण पाहिलं होतं आणि थँक्यू जेपी. एक नवीन संकल्पना यावर्षी देखील आपण पाहिली उमेदमान मास्टर्स टीमची. ऑन साईडला यावेळेसचा फटका आपण पाहतो नोवेलच्या पाठमधून. चेंडू फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिझल्टमध्ये स्वतः जयप्रकाश घरात चेंडूवर येत आहेत. चांगला थ्रो पाहायला मिळत नाहीये. 2 धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. यावेळेस सवेच्या विरुद्ध दिशेने थ्रो करायचा अवघड आहे, मात्र तो प्रयत्न जेपीने केला त्या ठिकाणी. धावसंख्या 25. डीबीएन लाईव्ह या युट्यूब चॅनल सोबत जुडलेल्या पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतोय. शेवटचा चेंडू असेल, षटक क्रमांक आपण बघतो 3. सुरेख अप्रतिम चेंडू. मात्र पंच वळतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. चांगला चेंडू आपण पाहिला होता. असं वाटलं होतं की चेंडू आतमध्ये वळतोय काय, मात्र वाईट लाईन सोडून जाणारा चेंडू. अवांतरमध्ये भर. धावा झालेल्या आहेत फलकावर त्या 26. धनंजय पाटील देखील उमेदमानावरून थेट जोडले गेलेले आहेत या स्पर्धेला. डीबीएन लाईव्ह या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या मस्तपैकी आनंद घेत आहेत या मॅचचा. ऑन साईडला पुन्हा एकदा वाईट लॉंग ऑन. हेमंत चेंडूला फील्ड करतोय. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो. फक्त सिंगल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. फलकावर धावा लागले जात आहेत त्या कांदरपाडा या टीमच्या. 27 धावा, 1 बाद 27. जबरदस्त इनिंग साकारताना मैदानाच्या आतमध्ये मिस्टर नोवेल सुनेकर. नयन मात्र युनिफॉर्म मध्ये नाही आहेत. कदाचित इंजेड आहे, दुखापत आहे, त्यामुळे नक्कीच तो युनिफॉर्म मध्ये दिसत नाही. मुर्दा टीमचा संघ, मुर्दा टीमचा खेळाडू आहे. पुन्हा एकदा गोल्डन रिंग ब्रेक त्या ठिकाणी होत आहे. थँक्यू. धन्यवाद इचे आणि धन्यवाद गोल्डन मित्र मंडळ. मनापासून तुमचे देखील आभार. पुन्हा एकदा
जे संघ नारंगीला येत्या मंगळवारी आणि बुधवारी डे नाईटच्या त्या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत त्या संघांना विनंती आहे की बरोबर दुपारी 2 वाजता ती स्पर्धा सुरू होईल. सगळ्यांच्या माहितीसाठी बरोबर दुपारी 2 वाजता त्या स्पर्धेची सुरुवात होणार आहे. हरेश घरत त्यांचे सुपुत्र या ठिकाणी आहेत. मित्रा तुझं देखील हार्दिक स्वागत. धीरेन हरेश घरत, क्या बात आहे, चांगली न्यूज आहे. धीरेन जॉईन होतोय जॉबसाठी त्यांच्या वडिलांच्या जागेवर. ही कौतुकाची गोष्ट आहे खरोखरच. थँक्यू. आणि ज्यांनी सहकार्य केलेलं आहे धीरेनच्या या जॉबसाठी त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. जॉईन झालं त्याच्याबद्दल धन्यवाद. ज्यांनी सहकार्य केलं या जॉईनसाठी जॉबसाठी त्याच्यासाठी धीरेनच्या. म्हणजे ही कौतुकाची गोष्ट आहे. लक्षात ठेवा, जरी आपल्या संघामध्ये हरेश इतकी वर्ष खेळलाय, त्यावेळेस मिस्टर स्टोक आहे चेंडू हवे त्या ठिकाणी खेळला गेला होता. डीप लॉंग ऑफला सचिन पाटील होते, कुठलाही प्रयत्न केला नाही त्या ठिकाणी. 2 धावा मिळतील. मात्र हरेश जरी आपल्यामध्ये नसता तरी ती साथ सुटली नाहीये. लक्षात ठेवा, ती साथ सुटली नाहीये. कारण आज अजूनही हरेशच्या परिवारावर उमेळमानचं म्हणा, संपूर्ण आगरी कोळी समाजाचं म्हणा, हे जीवापाड प्रेम आहे. 29 धावा 29. पुन्हा एकदा पिक करायचा प्रयत्न होता, पुढच्या पायाला स्लाइड दिली होती. मात्र चेंडूच्या मिडलवर येऊन खेळणं गरजेचं आहे. नोवेद सुनेकर इथे मात्र हा चेंडू येतोय डॉट. प्रशांत, अनेक खेळाडूंना ज्यांनी केला आहे शांत तो आहे प्रशांत गोलंदाजी ट्रॅकवर. उमेळमानच्या गावामध्ये भरपूर टीव्ही ऑन असतील, कारण उमेळमानचा यंगचा संघ असू द्या किंवा मास्टरचा संघ असू द्या, बहुतांश टीव्ही ऑन असतात. यावेळेस बॅकफूट पंच, चांगले क्षेत्ररक्षण कव्हरच्या दिशेने टीम कॅप्टन जेपी कडून 2 धावा नक्कीच मिळतील. कारण आतापर्यंत जर आपण विचार केला तर उमेळमानचे जे बरेचसे खेळाडू आहेत त्यांच्या सौभाग्यवती, त्यांच्या ज्या महिला आहेत त्यांचा देखील खूप मोठा सपोर्ट्स आहे त्यांच्यासाठी. आणि बऱ्याचशा टीव्ही आज घरामध्ये ऑन असतील. दुपारची वेळ ही झोपण्याची वेळ असते, मग ते झोपले नसतील, कोणीही झोपले नसतील, बऱ्याच टीव्ही ऑन असतील उमेळमान गावामध्ये. धाव संख्या झाली आहे ती 31. ऑफ साइडला कट करायचं होतं, बॅकफुटला आला, फ्रंटला आला होता, जागेवर बरोबर उभा होता, कट करण्याच्या वेळेस बरोबर बॅकफुटला गेला. आणखीन एक चेंडू डॉट. 31 धावा. भरत आला परत, वेलकम. आता मात्र चांगली गाणी ऐकायला मिळतील. बॅटचा टोल लागतोय. चेंडू एसटीच्या मागे जबरदस्त क्षेत्ररक्षण भरत पाटील त्या ठिकाणी आहेत. वर्ष 50. काय तो फटका खेळला होता उमेळमानच्या घरच्या मैदानावर भरत पाटीलनं. आणि खास करून भरत पाटीलच्या जीवनातील ते मॅन ऑफ द मॅच, पहिलं मॅन ऑफ द मॅच मालवणीच्या त्या मैदानावर घेतलं होतं भरतनं. हे विसरता कामा नाहीये. आज ते नक्कीच एसटीच्या मागे फ्लाइंग स्लिप रिझन सांभाळतात. धावसंख्या 32. प्रशांत, षटकातील शेवटचा चेंडू असेल, चौथ्या. यावेळेस बॅटच्या रडार मध्ये चेंडू सोडणार नाहीये. सरळ चेंडूला फेकून दिला मिड विकेटच्या वरून. हाय तो षटकार. 6 धावा. थँक्यू. धाव संख्या झाली आहे ती 38. 38 धावा फलकावर. बाउंड्री लाईनच्या बाहेर आईवा कॅच जो कोणी घेणार आहे त्या 40 वयोगटातील खेळाडूला किंवा त्या प्रेक्षकाला प्रितेश नंदकुमार राऊत यांच्याकडून दिले जातील 200 रुपये. आईवा कॅच घ्या. जुचेंद्रच्या मैदानावर 2000 रुपये होते आईवा कॅच साठी. नारंगीच्या खास करून गंगाधरनं 2 कॅच टिपले होते त्या ठिकाणी. 4000 रुपये पटकावले होते. इथे 2000 नाही आहेत तर 200 रुपये आहेत प्रितेश राऊत कडून. आईवा कॅच 200. मात्र तुमचं वय हे 40 असणं गरजेचं किंवा त्याहून अधिक. ऑन साइडला डाऊन द ग्राउंड अगदी मातीला गुदगुळ्या करून हा चेंडू मात्र वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने ट्रॅव्हल झाला होता. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मुकेश पाटील. आज हा चेहरा भरपूर फ्रेम मध्ये असेल. या खेळाडूकडे आज सर्वांच्या नजरा असतील, कारण सगळी ठिकाणी चर्चा एकच असेल धावसंख्या किती असू द्या मुकेश पाटील आहेत ना.
मात्र शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटला मग क्रिकेटमध्ये जर तरला तारा नाही आहे. आज आपण जर राईस संघाच्या विषयी म्हणायचं गेलं, राईस संघ पराभूत झाला. आज बरेचसे खेळाडू राईस संघाचे ॲब्सेंट होते, मात्र सर्वस्व जबाबदारी प्रफुल्ल पाटील आणि प्रशांत मात्र यांच्या खांद्यावरती पडली होती विजयाची. आज कुठेतरी कमतरता जाणवली त्या राईच्या संघामध्ये अनेक खेळाडूंची. धावसंख्या 39. किरण येतोय आमच्या संवित. हेमू देखील जॉईन होतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हेमू तुझं देखील हार्दिक स्वागत. ऑन साइडला ब्लॉक हॉलचा चेंडू खोदून काढतोय. शतरक्षक आहे डीप मध्ये जेपी. स्ट्राइक एंडला थ्रो तर नॉन स्ट्राइक एंडला थ्रो दिला जातोय. आणखीन एक फलंदाज बाद. डोनाल्ड या ठिकाणी नोवेल माफ करा या ठिकाणी बाद. नोवेल सुनीकर या ठिकाणी बाद होत आहेत. एक धक्का असेल हा नक्कीच कांदरपाडा टीमला. थँक्यू. 40 धावा फलकावर. यावेळेस हवेत चेंडू खेळला होता डीप मध्ये. जयप्रकाश आहेत स्वतः कॅप्टन झेलच्या अगदी खाली येत आहेत. बॅक टू बॅक आणखीन एक विकेट. नोवेल सुनेकर नंतर मात्र विनोद देखील परतीच्या मार्गी. गॉन. थँक्यू. मी म्हटलं की भरत आला परत. आता नक्कीच चांगली गाणी ऐकायला मिळतील आणि खरोखरच खूप सुंदर आदिवासी समाजाचं गीत आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं भरतच्या माध्यमातून. थँक्यू आरकेडीचे. धावा झाले फलकावर त्या म्हणजे 40 आणि बॅक टू बॅक 2 धक्के मात्र बसत आहेत कांदरपाडा टीमला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर शशी, लेजेंडरी खेळाडू, अनुभवी खेळाडू कांदरपाडा या टीम मधील. आज ग्रेक नाहीये. आज ग्रेक या टीम मध्ये नाहीयेत. डोनाल्ड देखील आज या टीम मध्ये नाहीये. आज कांदरपाडा संघामध्ये देखील बरेचसे खेळाडू कमी आहेत, कारण लग्नसराई सुरू आहेत. काही ठिकाणी साखरपुडे देखील आहेत, त्याच्यामुळे आज ते कदाचित बिझी असेल. खास करून ईस्टर डे देखील आज आहे. ईस्टर डे असल्या कारणाचं डोनाल्ड आणि ग्रेक नाहीये. ईस्टर संडे यस. इथे मात्र सुखरूप पोचतोय आपल्या घरामध्ये. क्रीज मध्ये सिंगल मात्र इथे पूर्ण केला गेला. धावा संख्या फलकावर लागली गेली ती म्हणजेच 41 धावा. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधील. चांगल्या प्रकारे नक्की थांबून ठेवलेला आहे या ठिकाणी कांदरपाडा या टीमला. उमेदमान टीमनं 41 धावा फलकावर. या चेंडूवर षटकार आला तर 47, चौकार आला तर 45 आणि जर विकेट आली तर मात्र 41 या धावसंख्येवर कांदरपाडा संघ थांबेल. बॉलर यावेळेस सरळ आपण पाहिलं तर स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळते. सरळ स्क्रीनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण. अंगाची माती झाली तरी चालेल, मात्र मला चेंडू अडवायचा आहे. काय एफर्ट लावलं सचिन. जबरदस्त एफर्ट त्या ठिकाणी लावलं गेलं. या शेवटच्या चेंडूवर आल्या त्या म्हणजे 2 धावा. संघ थांबला गेला कांदरपाडा हा 43 या धावसंख्येवर आणि 44 धावा विजयासाठी उमेदमान या टीमला. नक्कीच कुछ अच्छा होता है तो डाग अच्छे ध्यान में रखिए. कपड्यांना माती लागली, ती कपड्यांना डाग लागले तरी चालतील, कारण त्या डागांमुळे काहीतरी चांगलं झालं माझ्याकडून. एक चौकार मी अडवला सचिन पाटील म्हणतात. 43 धावा फलकावर, 44 धावा विजयासाठी उमेदमान टीमला. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 30, 44. चला या वळी आपण डीजे नक्कीच तुम्हाला देखील आम्ही वेळ देणार आहोत, मात्र वळतोय दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅचच्या दिशेनं. दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच चला यायचा आहे ओमब्रह्मदेव गोडदेव आणि मुर्दा मास्टर्स टीम कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी या. ओमब्रह्मदेव गोडदेव टीम कॅप्टन निलेश किंवा भावेश आणि मुर्दा मास्टर्स टीम कॅप्टन राजेश पाटील
नाणेफेक करण्यासाठी आपण यायचं आहे. नमस्कार. नाणेफेक फेकीचा कॉल होणार आहे. तत्पूर्वी आगरी सामाजिक संस्था यांच्या वतीने तसेच आयोजक राधाकृष्ण क्रीडा मंडळ आगरी स्पर्धा आपण आयोजित केली आहे. परंतु आपणाला माहिती आहे की 25 ठाणे बेलापूर लोकसभा निवडणूक लागलेली आहे आणि थोड्याच दिवसात निवडणूक होणार आहे. म्हणजे 20 मे जवळजवळ तारीख 2 महिन्यानंतरची आहे. परंतु आम्हाला इथे निवडणुकीचे दूत म्हणून आयोगाने नेमलेलं आहे. त्या अनुषंगाने आम्हाला सांगितलं गेलेलं आहे उठता बसता तुम्ही प्रचार करायचा आहे, जनजागृती करायची आहे. सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आपल्या घरात ज्या महिला आहेत त्यांना कृपया मतदान करण्यासाठी प्रवृत्त करा. कारण मागच्या ज्या लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये फक्त महिलांची टक्केवारी कमी झाली आणि 50%च मतदान झाले. त्याच्यामुळे आपण इकडे सर्व पुरुष मंडळी क्रिकेटच्या माध्यमातून जमला आहेत. तर आपल्या आया बहिणींना सर्वांना चूल मूल फक्त सांभाळणं हेच कर्तव्य नाही तर देशाच्या प्रती आपलं कर्तव्य आहे की आपण मतदान केलं पाहिजे आणि मतदान केंद्रावर जाऊन खरंच मतदान केलं पाहिजे आणि आपला नेता आपण निवडला पाहिजे. याच्यासाठी मतदान केंद्रावर जा आणि मतदान करा, मोठ्या संख्येने मतदान करा अशी मी निवडणूक आयोगाकडनं आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. थँक्यू किरण. जनजागृती किरणच्या माध्यमातून केली गेली. चला नाणेफेकीचा कौल करायचा आहे. त्या ठिकाणी मुर्दा टीम चे कॅप्टन या ठिकाणी राजेश पाटील आलेले आहेत. तर गोडदेव टीम कॅप्टन निलेश देखील त्या ठिकाणी येतोय. नाणेफेकीचा आपण कौल करूया. कीर्तिकुमार पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. 2 दिवस जेवण बनवण्यासाठी ज्या आमच्या मायमौल्या आहेत त्यांचे देखील विशेष आभार. कारण एक स्वादिष्ट जेवण त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलं गेलं. सौ छाया कांचन पाटील, सौ मधु विलास राऊत, सौ रोहिणी प्रफुल्ल पाटील या महिलांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि जेवणाचे साहित्य व इतर कामात विशेष मदत श्री महेंद्र मोहन पाटील या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि चला लगेच बोलूया. टॉसच्या दिशेनं 4 ओव्हरची मॅच असेल. पूर्ण कल्पना देतोय मी दोन्ही टीमला. 4 ओव्हर मॅच. कीर्तिकुमार यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जातोय. ओमरमध्ये गोडदेव वर्सेस मुर्धा. टॉस केला जातो कीर्तिकुमारांच्या शुभ हस्ते. टॉस विन. 4 ओव्हरची मॅच असेल. गोडदेव संघ नाणेफेक जिंकतोय. निर्णय काय असेल? निलेश क्षेत्ररक्षण. बॅटिंग करायची आहे मुर्दा संघ तुम्हाला. चौवेचाळीस धावेचा वाण उमेदमान टीम समोर आणि स्ट्राइक एंडला आपण सचिनला पाहतोय. नॉन स्ट्राइक एंडला लेजेंडरी खेळाडू भरत पाटील यांना आपण पाहतोय. आणि मॅचला सुरुवात होईल त्यावेळेस थोडस पंच थांबवायचं आहे. स्क्वेअर लेग पंच थोडंसं आपण चेंज करतो कारण पुढची मॅच जयची आहे. त्याच्यामुळे जयला आपण ब्रेक देतोय आणि त्यांच्या जागेवर मंगेश पाटील पंचाच्या भूमिकेमध्ये जात आहेत. या चला आपण ऐकूया गाई गावाचा आणखीन एक गोड आवाज हेमप्रकाश पाटील यांना.
धन्यवाद भरत राऊत, धन्यवाद संकेत पाटील, धन्यवाद आर के मोरवा आणि ग्रामस्थ आणि धन्यवाद आगरी कोळी सामाजिक संस्था यांच्या मार्फत सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. न्यू गोल्डन मित्र मंडळ, राधाकृष्ण डेकोरेटर्स आणि मंडप सिस्टम आणि डीजे यांच्या माध्यमातून सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या मोरवा गावामध्ये मोरवा भाट येथे आपण चालू स्पर्धेमध्ये बघतो. आपण कालचा दिवस मालवणी स्पर्धेने जबरदस्त गाजवला. चांगले आपण सामने बघितले. चांगली स्पर्धा आर के मोरवा क्रीडा मंडळ यांच्या मार्फत आयोजक आहेत. आणि पहिला चेंडू स्टार्टअप द फाउंडेशन होत नाही आहे, मात्र चांगला चेंडू हाताळतोय शशिकांत ठाकूर, भावदेव कांदरपाडा आणि वय वर्ष 64 आहे. मात्र या वयात चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, चांगला फिटनेस आहे. सुरेख फटका, मात्र फटका काय असेल आणि हा फटका जातोय खूपच लांब मिळतील 6 धावा येतोय. षटकार, दमदार षटकार येतोय आणि देखील हवा देखील भरपूर आहे आणि जास्त धावांचं लक्ष नाही आहे. 44 धावांचं लक्ष असलं ओमेनमान वर्सेस भावदेव कांदरपाडा हा सामना सुरू आहे. पुढील सामना असेल जय धारे मुर्दा वर्सेस ओम ब्रह्मदेव गोडदेव. या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे आणि होमवर्क देखील करून घ्यायचं आहे. आणि नक्कीच हवा देखील सुटलेला आहे, हवेचा भरपूर सपोर्ट आहे आणि चांगली गोलंदाजी केली ती उमेदमान संघाने. 43 धावावर आडून ठेवलं कांदरपाडा संघाला आणि 44 धावांचं आव्हान. सुरेख पद्धतीने चेंडू खेळून काढतोय आणि हलकासा स्पर्श करतो चेंडूला आणि चेंडूला फक्त दिशा देतोय. आमच्या समोरच तो रघुनाथ राऊत स्टँड बनवलेला आहे, त्याचा बॅनर निघाला तो प्लीज काढून ठेवा. जो मोरवा गावचा प्रथम कर्णधार म्हणून त्या स्टँडचं नाव आहे. अगदी एसटी रिक्षाच्या मागे तो स्टँड बनवलेला आहे. सूर्यका चेंडू होता, स्लो चेंडू हाताळला होता आणि शशिकांत ठाकूर एकच चांगले व्यक्तिमत्व आहेत. भावदेव कांदरपाडा संघाचे गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू. आणि कालचा दिवस आपण बघितले, चांगले सामने बघायला मिळाले आपल्याला. सुरेख फटका असेल, क्षेत्ररक्षक भरपूर जोरावर आहे. चेंडू लँडिंग करतो, 1 चेंडू सीमाच्या आतमध्ये आडला गेलेला आहे. भरत मात्र आहेत, मिळतील या 2 धावा. हवा देखील सुटलेली आहे, असं वाटतं हवा असा आहे पंख्याची गरज नाही आहे आणि जबरदस्त पोषक वातावरण आहे आणि बाजूला समुद्र आहे आणि आमच्या मागच्या बाजूला आगर आहे. त्या आगरामध्ये भरपूर मच्छी देखील आहे, बाजूला मीठ देखील पिकलेलं आहे. आगरी कोळी समाज बांधवांचा हे आपला ठाणे जिल्हा, मुंबई, पालघर जिल्हा, त्या ठिकाणी भरपूर आगर आहेत. आणि नक्कीच आगरी कोळी आम्ही स्पर्धा देखील बघतोय. सुरेख स्टॅप फटका खेळतो, असा वाटतं अंडरआर्म चालू आहे का अंडरआर्मचा टॅप फटका मारतोय. चांगली फिल्डिंग होताना दिसते, चांगला थ्रो होताना दिसतं, मात्र थ्रो थोडा उशिरा येतोय. बघता बघता या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. चांगला फलंदाज सुरू आहे. धावसंख्या सतत संपलेला आहे 12 आणि 44 धावांचा पाठलाग सुरू असताना पहिल्या शतकामध्ये षटकार आलेला आहे आणि 12 धावा या केलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी, सचिन आणि भरत यांनी. कालचा दिवस मालवणी मास्टर्स जबरदस्त सामना झाला होता. त्याच्यामध्ये बालकुम संघातील नितीन हजारे आणि 50 धावा केल्या होत्या, 54 धावा केल्या होत्या. नाबाद जबरदस्त खेळी खेळले होते. त्याच्यानंतर आजचा दिवस मेघनाथ मात्रे, आर के मोरवा यांनी देखील आपली हाफ सेंचुरी पूर्ण केली. जबरदस्त फलंदाजी मेघनाथ मात्रे यांच्या माध्यमातून बघायला मिळाली आपल्याला. हर्षद येतोय, नंबर 2चा गोलंदाज. 44 धावांचा पाठलाग सुरू आहे. पहिल्या ॲपमधून अंतिम सामना उमेदमान मास्टर वर्षाचा भावदेव कांदरपाडा. मंचावर उपस्थित राधाकृष्ण ट्रस्टचे अध्यक्ष
आणि सेक्रेटरी धारळ ट्रस्टचे, त्याच्यानंतर एक नाट्य कलाकार, दिग्दर्शक आणि क्रिकेटपटू, ज्येष्ठ पंच, ज्येष्ठ समालोचक आणि ज्येष्ठ नागरिक रमेश पाटील उपस्थित आहेत. बघा काय त्यांच्याकडे पद आहेत आणि त्याचा पूर्ण पदाचा कारभार सांभाळून घेतला एवढ्या वर्षात देखील. आणि नक्कीच त्यांच्यामध्ये एक गुणवंत आहे, कुठलंही त्यांच्याकडे काम घेऊन जा आणि ते नाही सांगणारच नाही. आणि त्यांना आपण काळजी तज्ज्ञ मंत्र म्हटलं तर हरकत नाही आहे. तू काम कर, अख्खं फिरून जात सदा. सुरेख फटका आहे तर चेंडू कव्हर सीझन मध्ये बघायचं. दुसरी धावांचा प्रयत्न नक्कीच. बघता बघता या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 44 धावांचा पाठलाग सुरू असताना धावसंख्या झालेली ती 14 धावा झालेल्या आहेत आणि 30 धावांची गरज आहे. 23 चेंडू 30 धावा. नक्कीच मुर्दा मास्टर्स, धीरज भोईर वेलकम. जय दाराय मुर्दा त्या संघाला देखील शुभेच्छा असतील. ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाला देखील खूप खूप शुभेच्छा असतील. आणि आर के मोरवा त्या संघाला देखील खूप खूप शुभेच्छा असतील. आणि याच्यामध्ये कुठला संघ जिंकतोय त्यांना आतापासून शुभेच्छा. राजेश आणि राजू ही चांगली जोडी आहे, चांगले मित्र आहेत. आणि त्यात तिसरा मित्र हरवलेला आहे जितू, कुठेतरी मिसिंग आहे तो. मात्र टीसी देखील इथे आलेले आहेत, MMTचे टीसी आलेले आहेत. तिकीट ज्यांनी नसेल काढलं आणि तिकीट काढून घ्यायचं आहे. प्रशांत आलेले आहेत, प्रशांत भोईर. सुरेख फटका आहे, उंच फटका, मात्र अगदी सेफ लँडिंग करतो फटका. भरत मात्र चेंडू उचलेपर्यंत थोडा उशीर होतोय, थोडीशी मिसफिल्ड, अजून चेंडू सापडत नाही आहे. आणि नक्कीच थोडा उशिराने येतोय. आणि हा बघता बघता 3 धावा पूर्ण करतात सचिन आणि भरत. सचिन यांनी भरतला थकवलेला आहे धावूनच. आणि या उन्हामध्ये नक्कीच धावल्यानंतर लगेच थकवा जाणवतो. मात्र आपल्याकडे चांगला उपाय आहे, न्यू गोल्डन मित्र मंडळ. लगेच पाण्याची, थंड पाणी, साध्या पाण्याची ग्लुकोन-डी, लिंबू सरबत आणि चांगला सुंदर फटका आहे बघायचा. हा फटका झेल, सुंदर झेल, अप्रतिम झेल. आणि पहिला ते गडी बांधतोय उमेदमान संघाचा सचिन. धन्यवाद धनवडजे, धन्यवाद राधाकृष्ण डीजे साऊंड सर्व्हिस, धन्यवाद. भरत डीजे ऑपरेटर आहे, त्यांचा देखील धन्यवाद. आणि त्यांच्या वतीने सर्वांचं, प्रेक्षकांचं, सर्व संघांचं, सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर न्यू गोल्डन मित्रमंडळ यांच्या वतीने देखील सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जितू पाटील मुर्दा यांना विनंती करतो आपण मंचावर यायचं. जितू पाटील मुर्दा, आमचा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर विनंती करतो, आलेले आहेत. सुरेख चेंडू होता बघायचं, इथे धोका आहे मात्र इथे चेंडू लागत नाहीये. अगदी सहज गडी बाद झाला असता. दुसरी देखील धाव पूर्ण झालेली आहे. यस मात्र इथे चेंडू थांबवलेला आहे आणि या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. चेंडू एस्टना लागला असता कदाचित किंचित गडी बाद झाला असता आणि या 2 धावा देखील थांबल्या असत्या. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव संख्या धावफलकावरती 21 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. 44 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे 30 चेंडू मध्ये. सुरेख चेंडू, ऑब्रेक चेंडू थोडा आतमध्ये गेल्यानंतर हलकासा स्पर्श करतो शालीपासून चेंडू खेळून आणि नक्कीच चेंडू होता पॉईंट थर्डमॅन रिझर्व मध्ये. एक धाव कंप्लीट झालेले आहेत आणि सतत संपलेले आहेत ते
दुसरं धावसंख्या धाव फलकावरती 22. धन्यवाद धन्यवाद जय. आरके क्रीडा मंडळ आयोजित स्वर्गीय श्री गोविंद हिराजी पाटील मास्टर चषक आपण बघतोय. आणि नक्कीच रिटायरमेंट घेतलेलं भरत भावाने मास्टर या स्पर्धेपुरतं रिटर्न घेतलेलं आहे. या सामन्यापुरतं रिटायरमेंट घेत आहेत. नियमावली त्यांनी तंतोतंत पालन केलेलं आहे. आणि 9 चेंडू संपल्यानंतर 50चा जो खेळाडू असतो तो नियमावली बनवलेली आपल्या मंडळाने आणि त्याच नियमावलीनुसार आपण चालतो आणि खेळतो. आणि भरत रिटायरमेंट घेत आहेत या सामन्यापुरता. त्याच्यानंतर एक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मुकेश जबरदस्त मिस्टर अशोक गोलंदाज ओव्हर नंबर 3. धावसंख्या धाव फलकावर झाल्या आहेत त्या 22 धावा झालेल्या आहेत. म्हणजे अर्ध्या धावा झालेल्या आहेत. अजून अर्ध्या धावा बाकी आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत 18 चेंडू 22 धावा 18 चेंडू. स्लो चेंडू हाताळला होता. नक्कीच या एक धाव कंप्लीट झालेले आहेत. स्लो चेंडू आपण लेग बायचा इशारा पंचांना बनवलेला आहे. आणि सामन्याचे पंच ईश्वर माचे आणि मंगेश पाटील. आता स्ट्राईक वरती न्यू बॅटर मिस्टर मुकेश पाटील. एक जबरदस्त फुल फॉर्म असलेला खेळाडू. गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षक सर्व गुण संपन्न असा खेळाडू आहे. सुरेख चेंडू सुरेख फटका मात्र फटका आहे सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार. गेल्याच खातं खोलतो 4 धावांचं मुकेश आपल्या बॅटिंग मध्ये आणि संघाला नेऊन ठेवतोय 27 धावेवरती. गेल्या 4 धावांचा फटका खेळतोय. धावसंख्या 27. सुरेख चेंडूचा बघायचा. हा चेंडू लेफ्ट करतो आणि चांगला चेंडू डॉट चेंडू येतोय. असं वाटलं चेंडू बाहेर जाईल की काय मात्र हा सरळ चेंडू निघून जातो यष्टीच्या हातामध्ये. यष्टीरक्षक विजय पाटील आहेत. वय वर्ष 60च्या पुढे आहेत. 65 यांचा वय असेल. भावदेव कांदरपाडा वर्सेस उमेदमान मास्टर्स. चांगला चेंडू चांगला खेळून काढलेला आहे. 1 स्पॉन चेंडू आडवतोय की हातामध्ये लेफ्टी शशिकांत. त्यांचं वय वर्ष 64-65 वय सुरू आहे. चांगली फिल्डिंग चांगली फेकी. एका हाताने चांगला थ्रो केला आणि एका हाताने चेंडू अडवला. आणि त्यांचा एक मित्र नायच ग्रेग आज भरत आहेत. काल त्यांची हजेरी होती. तिघ आले होते काल. हेमंत आणि मुकेश. धावसंख्या 28. सुरेख चेंडू चांगल्या तऱ्हेने खेळून काढल्या. चेंडू तर पॉइंट रिझर्व मध्ये एकदा कंप्लीट झाले. लगेच मुकेश फास्ट धावतो. कॉल करतो धाव म्हणून. खराब थ्रो मात्र व्यवस्थित चेंडू गॅदर करता आला नाही. मात्र आणखीन एक एक्स्ट्रा धाव येते. 3 धावा झालेल्या आहेत. बघा तिथे 1 धाव तिकडे 2 आणि तिकडे आणखीन 1 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. मात्र या चुका तुम्हाला मागात पडतील. मात्र चूक म्हणण्यापेक्षा सामना लवकर संपेल असं म्हणलं हरकत नाहीये. मात्र स्ट्राईक देखील चेंज झालेले आहे. स्ट्राईक कोणाकडे गेलेले आहे? मुकेश यांच्याकडे. जे दोन्ही खेळाडू आहेत मुकेश आणि हेमंत हे जोडी चांगली जोडी आहे उमेदमान संघाची. सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू आहे. मात्र हा चेंडू लेक्सच्या बाहेर जाताना दिसतोय आणि पंच लगेच आपले दोन्ही हात वर करून वाईट घोषित करतात. अवांतर चेंडू अवांतर धाव. धाव संख्या झालेली ती
32 धावा, 44 धावांचा पाठलाग सुरू आहे आणि तिसरं शतक मार्गस्थ असताना पहिल्या हाफमधून अंतिम सामना बघतो आपण. उमेन माल मास्टर वर्सेस भावदेवी कांद्रपाडा. सुरेख फटका बघायचा, फटका जितका प्रॉमिसिंग नाहीये. सुंदर झेल टिपतोय, नॉईल येतोय चेंडू खाली आणि अशा रीतीने स्फोटक आणि एक घनागती फलंदाज मिस्टर मुकेश बाद होताना दिसतोय. चांगला फटका, तितका अगदी सेफ फटका खेळला होता, मात्र समोर फटका आला नाहीये. असं वाटेल हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सवरती आलाही काय, मात्र नॉईल सीमारेषेत लगेच फिल्डिंगला होता आणि सुंदर चांगला झेल टिपतोय. लगेच पाण्याची व्यवस्था देखील आलेली आहे. 12 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. धन्यवाद धन्यवाद आपण धन्यवाद डीजे. आपण 2 दिवस, काल सकाळी नाश्ता, दुपारी जेवण आणि चहा आणि कालचा आजचा दिवस ज्या ज्या भगिनींनी ज्या जेवणाची व्यवस्था, नाश्त्याच्या चहाची व्यवस्था केलेली आहे, सौभाग्यवती छाया कांचन पाटील, सौभाग्यवती मधु विलास राऊत, सौभाग्यवती रोहिणी प्रफुल्ल पाटील या सर्व तिघींनी जेवणाची चांगली उत्तम जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आणि त्याच करून त्या तिघींचंही आर्की क्रीडा मंडळ, आजी माजी संघ आणि ग्रामस्थांकडून धन्यवाद. आणि जेवणाचे साहित्य उतर कामासाठी विशेष मदत म्हणून महेंद्र पाटील एक खेळाडू आहेत, चांगले पंच आहेत, त्यांच्या वतीने देखील चांगलं सहकार्य आलेलं आहे. त्यांचे देखील धन्यवाद महेंद्र पाटील. आणि ज्या ज्या व्यक्तीने आम्हाला वस्तू रूपाने देणगी रूपाने सहकार्य केलेलं आहे त्यांचं देखील सर्वांचं आर्की क्रीडा मंडळ आणि ग्रामस्थांकडून धन्यवाद. असंच प्रेम दरवर्षी राहू द्या. आणि खास करून पिंट्याचं देखील थँक्यू. पिंटे आम्हाला थेट लाईव्ह बघतोय अमेरिकेवरून आणि त्यांच्याकडून या संपूर्ण ट्रॉफ्या देखील आलेल्या आहेत आणि त्यांच्या आजोबाच्या स्मरणार्थ आपण हे चषक खेळतोय. स्वर्गीय गोविंद हिराजी पाटील मास्टर चषक आयोजक आर्की क्रीडा मंडळ अंतर्गत आगरी कोळी सामाजिक संस्था यांच्या मार्फत चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन. विनोद आणि 12 चेंडू आणि 12 धावा आणि भरपूर सुटलाय वारा. 12 भरपूर सुटलाय वारा. आता नक्कीच कोण जिंकेल कोण हारेल मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत सामना नक्की जाईल. मात्र स्लो चेंडू होता, तिथे शतक भरपूर दूरावरती आहेत. चेंडू जातो का बघायचं. चेंडू वाढला जातो सीमारेषेच्या आतमध्ये आणि चांगली फेकी, मात्र या 2 धावा झालेल्या आहेत. एसटीच्या मागे विजय पाटील वय वर्ष 65 वरती त्यांचं वय असणार तर देखील खेळतात. मात्र कालचा दिवस आपण बघितला, हरराम पाटील आणि अनंत पाटील हे देखील फिल्डिंगला होते. वय वर्ष 80 आणि 74 वर्षाचे हरराम पाटील हे देखील काल फिल्डिंगला होते, सर्कलच्या आतमध्ये उभे होते. त्यांचे देखील धन्यवाद. आणि अभिमानाची गोष्ट आहे, या वयात देखील मैदानाच्या आतमध्ये उतरणं त्यांचं ध्येय किती बघा. आणि आम्ही खेळणारच. सुरेख चेंडू, सुरेख फटका. नक्कीच हा फटका किती धावांचा असेल. चांगली फिल्डिंग होताना दिसते, मात्र कमी धावांचं लक्ष आलं होतं. 44 धावा. मात्र या मैदानामध्ये चांगली गोलंदाजी केली तर 44 देखील धावा तुम्हाला 84 दिसतील चांगली गोलंदाजी केली तर. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू होता. गोलंदाज विनोदांचा लेगब्रेक चेंडू, चेंडू पडल्यानंतर लेगब्रेक चेंडू होतोय. एस्टिनच्या मागे एस्टिनचे जादूगर विजय पाटील. 9 चेंडू 8 धावांची गरज. 9 चेंडू 9 धावांची गरज. वेलकम हरराम पाटील उर्फ नाना. आणि नक्कीच झेलगन चांगला प्रयत्न होता, थोडे 1 ते 2 पाऊल कमी पडले. यस मग धाव सुटलेले. यस इथे गडी बाद, क्रीज सोडली आणि पुढे गेले. 2 पावलं कमी पडले फलंदाज आणि
दुसरी धाव घेत असताना धावच्या रूपाने बाद झालेले आहेत. फलंदाज नागेश, वेलकम नाना, वेलकम. आणि वेलकम हा धन्यवाद धन्यवाद अजय. मात्र आगमन झालेले अनंत पाटील, वय वर्ष जास्त नाही, फक्त 80 वय आहे आणि काल देखील सामने खेळले. आणि हरराम पाटील वय वर्ष जास्त नाही, 74 फक्त वय आहे. आणि नक्कीच या दोघांनी जुनं सोनं खाल्लेलं आहे. आणि आता बघा 40चे खेळाडू पायाला क्रॅम्प येतो काय, कमरेत लचक भरले काय, पाठ दुखते काय बघा. अलका स्लो चेंडू होता, अलका खेळून काढलेला आहे. बघायचं आहे शशिकांत धाव सुटलेत बघा, चांगली फेकी होता मला दिसते. चेंडू गॅदर करता आला नाही गोलंदाजाला. शशिकांत ठाकूर, वय वर्ष 64, बघा काय धावतोय, तरुण देखील लाजवेल. गणेश आलेले आहेत आणि गणेशची मुलगी इथे 7 चेंडू 6 धावांची गरज आहे. वातावरण गरम गरम आणि मॅच देखील गरमागरम. फटकावेमध्ये आणि सुंदर झेल, जेपी देखील बाद, जेपीला परतावं लागेल. आणि नक्कीच आणि आता कंपल्सरी या 6 चेंडू 6 डावा तुम्हाला करायला लागतील. उमेदमान मास्टर्स, न्यू गोल्डन मित्रमंडळ स्प्रे आणतात. न्यू गोल्डन मित्रमंडळ स्प्रे. आणि उमेदमान एक तुमचा गडी बाद झालेला आहे, जास्त बाद सेम आहेत का? 5 बॉल त्यांचे 3च. कंपल्सरी 6 धावा करायला लागतील तुम्हाला. इथे इथे घेऊन या न्यू गोल्डन फर्स्ट बॉक्स, इथे घेऊन या. कॉमेंट्री बॉक्स आहे बाजूला. आकाश आणलेला आम्ही झालेला आहेत. आम्ही ते देखील पुढच्या वर्षी 35 पूर्ण होत असतील आणि तो देखील खेळताना दिसेल. सहा चेंडू आणि 6 धावांची गरज. वातावरण गरम गरम, मॅच देखील गरमागरम आणि 6 धावा कंपल्सरी करायला लागतील. 5 गडी बाद झाले आहेत तुम्ही मास्टरचे आणि कांद्रापड संघाचे 3 गडी बाद झालेले आहेत. विकेट अधिक 2 जास्त गेलेले आहेत तुम्ही संघाचे आणि टॉस पण देखील हारले होते. मात्र नक्कीच या 6 चेंडू 6 धावा तुम्हाला करावे लागतील. बॉलर्स नेम, बॉलर नेम शशीभाऊ, बॉलर्स नेम प्रवीण. 6 चेंडू 6 धावा कंपल्सरी करायला लागते. उमेदमान मास्टर्स, बघा कोण सामना जिंकतो कोण हारतो. हवा देखील सुटलेली आहे, मात्र चांगली गोलंदाजी केली तर नक्कीच हा सामना भावदेव कांद्रापड संघ जिंकू शकेल. सुरेख आणि सुंदर चेंडू, लेग ब्रेक चेंडू, बघा काय चेंडू हाताळतोय प्रवीण. 5 चेंडू 6 धावांची गरज. सेपॉट केले, बॅटला हलकाचा स्पर्श केला, क्षेत्ररक्षण भरपूर दूरावर पोहोचेपर्यंत बघा किती धावांचा. आणि नक्कीच थोडा उशीर होतोय आणि खराब थ्रो येतोय, टप्पा टप्पा थ्रो येतोय. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 4 चेंडू 4 धावांची गरज आहे. भावदेव कांद्रापड संघाला विकेटची आणि डॉट चेंडूची गरज आहे आणि उमेदमान संघाला धावांची गरज आहे. 4 चेंडू 4 धावा कंपल्सरी तुम्हाला करायच्या आहेत. पुढील सामना असेल जय दारे मुर्दा वर्सेस ओम ब्रह्मदेव गोडदेव प्रवीण. 4 चेंडू 4 धावांची गरज आहे. सुरेख फटका बघायचा, फटका किती धावांचा असेल. शशिकांत चेंडू पर्यंत, चेंडू चांगली फेकी होताना दिसते, मात्र या फटक्यावरती बघता बघता 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 3 चेंडू 2 धावांची गरज.
टोपी टोपी हेमंत. टोपी टोपी स्ट्राईकला हेमंत आहेत, नॉन स्ट्राईकला प्रशांत आहेत. बॅट्समॅनचे 3 चेंडू 2 धावांची गरज आहे आता. सुरेख फटका, नटराज फटका खेळलेले आहेत. चेंडू आवडेपर्यंत भरत मात्र थोडा उशीर होता. चांगली फेकी होता नुसते बघायचे ते. चेंडू सापडत नाही आहेत, मात्र चेंडू सापडले आणि धावच्या रूपाने हेमंत हे बाद झालेले आहेत. ही फक्त एकच धाव बनण्यात येईल. आता 2 चेंडू आणि 1 धावांची गरज आणि कंपल्सरी ही धाव तुम्हाला करावी लागेल. धन्यवाद धन्यवाद. 2 चेंडू आणि 1 धावांची गरज. हा सामना सुरू. उमेदमाल मास्टर्स वर्सेस भावदेवी कांदारपाडा सामना सुरू आहे. नक्कीच बघायचा हा सामना कोण जिंकेल. दोन चेंडू 1 धाव. 1 धाव. जबरदस्त सामना बघायला मिळाला आपल्याला. जरी 44 धावांचं लक्ष दिसलं, कमी दिसलं होतं, असं वाटलं सहज 4 षटकामध्ये सामना पूर्ण होईल की काय. मात्र बघा शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल, नो डाऊट. न्यू बॅटर मिस्टर देवेन. अरे आमचे मित्र आलेच का. ये वेलकम वेलकम मित्रा. गणेश म्हात्रे वेलकम. बघा काहीशी फिल्डिंग सजवलेली आहे. शेवटचे 2 चेंडू 1 धावांची गरज. भावदेवी कांदरपाडा वर्सेस उमेदमाल मास्टर्स. काही फिल्डिंग मध्ये थोडी चांगलं फिल्डिंग लावलेली आहे, मात्र त्या जाळ्यामध्ये, त्या फिल्डिंग मध्ये एखाद्या मासा अडकेल की काय बघायचं. मात्र ही धाव कंपल्सरी तुम्हाला करायची आहे. आता 2 चेंडू बाकी आहेत आणि 1 धावांची गरज आहे. आणि कंपल्सरी धाव तुम्हाला करायची आहे. 2 चेंडू 1 धाव. दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा. चला माईक ठेवतो आम्ही खाली. आणि बघा कशा पद्धतीने मॅच जिंकले. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी आणि नक्कीच 4 धावा देखील आलेले आहेत. बॅट लागला चेंडू लागतो का. नक्कीच आज सामना जिंकतोय उमेदमाल मास्टर्स आणि तिथे त्या संघाचं अभिनंदन आणि तितकंच कौतुक केलं पाहिजे. भावदेवी कांदरपाडा संघाचं देखील केलं पाहिजे. एका बाजूने ओम ब्रह्मदेव गोडदेव, एका बाजूने जय धाराई मुर्दा मास्टर्स. आणि नक्कीच ओम ब्रह्मदेव गोडदेव लगेच आपल्याला मैदान ताबा घेतलेला आहे. धन्यवाद ओम ब्रह्मदेव गोडदेव. धन्यवाद बाबू. नक्कीच मुर्दा मास्टर्स. कमॉन डीजे.